नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही मराठीचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। तर चला सुरुवात करूया। यातला पहिला प्रश्न आहे, अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा। याचं उत्तर आहे कोस। पुढचा प्रश्न, कृष्ण, कोयना आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर असलेले शहरांची यादी तयार करण्यात आली। या वाक्यातील विशेष नाम ओळखा। येथे आहे गोदावरी, कोयना आणि कृष्ण हे विशेष नाम आहे। पुढचा प्रश्न, विदूषकाने प्रेक्षकांना हसविले या वाक्यातील प्रयोग ओळखा। यातला प्रयोग आहे सकर्मक भावे प्रयोग। पुढचा प्रश्न, अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। याचं उत्तर आहे कृपा। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? अमराई हा सामान्य नाम आहे। पुढचा प्रश्न, मुक्त फळे उधळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। मूर्खासारखे बोलणे। त्याने सर्व लाडू फस्त केले अधोरेखित विशेषणाचा प्रकार कोणता? त्यांनी सर्व लाडू फस्त केले यातला विशेषण प्रकार आहे अनिश्चित। पुढचा प्रश्न, चार रस्ते एकत्र येतात ती जागा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा। चौक। पुढचा प्रश्न, मुलगी पुस्तक वाचत असते वाक्याचा काळ ओळखा। रीती वर्तमान काळ वाचत असते। पुढचा प्रश्न, आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। नातेवाईक। पुढचा प्रश्न, प्रयोग सांगा। त्याने साप मारला यातला प्रयोग आहे त्याने साप मारला। आता यामध्ये प्रयोग कोणता आहे? कर्मणी प्रयोग, म्हणजे येथे कर्म करण्यात आला आहे। त्याने साप मारला। पुढचा प्रश्न, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी अलंकार ओळखा। यातला अलंकार आहे उपमा अलंकार, म्हणजे उपमा देण्यात आली आहे। पहिले पद महत्वाचे असणारा समास कोणता? अव्ययभाव समास। आणि ज्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे असते तो असतो द्वंद्व। तत्पुरुष मध्ये दुसरे पद महत्वाचे असते आणि बहुव्रीही मध्ये तिसऱ्या पदाचा उल्लेख केला जातो। पुढचा प्रश्न, अटकाव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अटकाव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मोकळीक। देवापुढे सतत तेवत असणारा दिवा त्याला काय म्हणतात? नंदादीप असे म्हणतात। पुढचा प्रश्न, अर्थ सांगा। सुनील याचा अर्थ काय आहे? उत्तम प्रकारचा निळा रंग। अभ्र या शब्दास समानार्थी शब्द कोणता? अभ्र या शब्दास समानार्थी शब्द आहे मेघ। पुढचा प्रश्न, राधिका केर काढते प्रयोग ओळखा। यातला प्रयोग आहे सकर्मक कर्तरी प्रयोग। प्रदोष शब्दास असलेला समानार्थी शब्द ओळखा। प्रदोष या शब्दास समानार्थी शब्द आहे पहाटेचा समय। पुढचा प्रश्न, महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील मूलभूत अशा समाज परिवर्तनाच्या चळवळीचे अध्यप्रवर्तक होते। अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा। अर्वाचीन। याचं उत्तर आहे अर्वाचीन। अध्यप्रवर्तक याचा आपल्याला अर्थ काढायचा म्हणजे काय? अर्वाचीन। थँक्यू फ्रेंड्स, माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।